वृषभ राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. श्री गणेशाय नमहा. नमस्कार वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर. वृषभ राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण हा आठवडा केवळ रोजच्या घटना घडवणारा नाही, तर तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या दिशेने पुढे जायचं याचा विचार करायला लावणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादं काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा असेल, पैशाच्या संबंधित एखादा निर्णय घ्यायचा असेल, नोकरी किंवा व्यवसायात बदल करायचा विचार असेल किंवा एखाद्या नात्याबद्दल मनात अनेक प्रश्न असतील, तर वृषभ राशीच्या मंडळींनो, या आठवड्यात काही गोष्टी हळूहळू तुमच्यासमोर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वभावाने शांत, स्थिर आणि संयमी असता. एकदा एखादी गोष्ट मनाशी ठरवली की ती सहज बदलत नाही. तुमच्यासाठी स्थैर्य खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आयुष्यात अचानक बदल झाला की सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं, पण या आठवड्याचा संदेश अगदी स्पष्ट आहे. बदलाची भीती बाळगू नका. योग्य बदल तुमचं आयुष्य अधिक चांगलं बनवू शकतो. या आठवड्यात काही वृषभ राशीच्या व्यक्तींना एखादी जुनी अडचण सोडवण्याची संधी मिळू शकते. बराच काळ रखडलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं. एखाद्या व्यक्तीशी झालेला गैरसमज दूर होऊ शकतो किंवा तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं त्याबाबत काही माहिती मिळू शकते. मात्र या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. भावनेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य द्या. विशेषतः पैसा, नोकरी, व्यवसाय आणि मोठे निर्णय घेताना केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून निर्णय घेऊ नका. स्वतः माहिती घ्या, विचार करा आणि मगच पाऊल उचला. नोकरी आणि करिअर. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहू शकतो. तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी जड वाटली तरी ती व्यवस्थित पूर्ण केल्यास तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ व्यक्तींसोबत संवाद साधताना संयम ठेवा. तुमचं काम तुम्ही मनापासून करत असलात तरी प्रत्येक व्यक्ती तुमचं काम तुमच्या अपेक्षेप्रमाणे समजून घेईलच असं नाही. म्हणून या आठवड्यात तुमच्या कामातून स्वतःला सिद्ध करण्यावर भर द्या. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधीची माहिती मिळू शकते. मात्र सध्याची नोकरी सोडण्यापूर्वी नवीन संधी निश्चित आहे का, पगार आणि इतर अटी आहेत का हे तपासून घ्या. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तीने प्रयत्न थांबवू नयेत. ऑनलाईन अर्ज, ओळखीतील व्यक्तींशी संपर्क आणि मुलाखती याकडे लक्ष द्या. आर्थिक स्थिती. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी पैसा हा या आठवड्यातील महत्त्वाचा विषय राहू शकतो. उत्पन्नामध्ये स्थिरता राहण्याची शक्यता आहे, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील वस्तू, प्रवास, दुरुस्ती, कुटुंबातील व्यक्तींची गरज किंवा इतर कारणांमुळे खर्च वाढू शकतो. म्हणून या आठवड्यात बजेट करून खर्च करणं अत्यंत फायदेशीर ठरेल. एखाद्याकडून पैसे येणे बाकी असतील तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागू शकतो. मात्र पैशासाठी संबंध खराब होणार नाहीत याची काळजी घ्या. कर्ज देताना किंवा घेताना कागदपत्राने अटी स्पष्ट ठेवा. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींनी मोठा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नये. विशेषतः लवकर मोठा फायदा मिळेल अशा योजनांपासून सावध राहा. या आठवड्यात पैसा कमवण्याबरोबरच पैसा टिकवण्यावर लक्ष केंद्रित करा. प्रेमसंबंधात असलेल्या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा राहू शकतो. तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील पण त्या व्यक्तीसमोर व्यक्त करता येत नसतील तर या आठवड्यात संवादाची संधी मिळू शकते. मात्र नात्यात हट्ट आणि गैरसमज वाढू देऊ नका. तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून प्रेम, वेळ किंवा लक्ष हवं असेल तर ते मनात ठेवण्यापेक्षा शांतपणे व्यक्त करा. काही वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जुन्या व्यक्तीचा पुन्हा संपर्क होण्याची शक्यता असू शकते. अशावेळी जुन्या भावना जाग्या होऊ शकतात, पण भूतकाळ आणि वर्तमान यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा. फक्त भावना आहेत म्हणून निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन. विवाहित वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा एकंदरीत चांगला राहू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घर, पैसा, प्रवास किंवा भविष्यातील नियोजनाबाबत एकत्र निर्णय घेण्याची गरज पडू शकते. जोडीदाराच्या मताचा आदर करा. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढवण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही काळापासून तणाव आहे त्यांनी संवाद बंद करण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा.
नातं जिंकण्यासाठी समोरच्या व्यक्तीला हरवण्याची गरज नसते. कधी कधी दोघांनीही थोडं मागे हटणं आवश्यक असतं. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या कामामुळे किंवा निर्णयामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी शक्य तितका सकारात्मक संवाद ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यास करताना मन दुसरीकडे भटकण्याची शक्यता असल्यामुळे वेळापत्रक तयार करा. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीची तयारी, नवीन कोर्स किंवा एखादं कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवणे आवश्यक आहे. एक दिवस खूप अभ्यास करून 3 दिवस अभ्यास न करण्यापेक्षा रोज थोडा अभ्यास करा. तुमची सातत्यपूर्ण मेहनत भविष्यात नक्की उपयोगी पडू शकते. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकतं. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवावी. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा. व्यवसायात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीच्या व्यक्तींनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. कामाचा ताण, अनियमित झोप किंवा चुकीच्या वेळी जेवण यामुळे थकवा जाणवू शकतो. पाणी पुरेसे प्या. आहाराच्या वेळा शक्यतो नियमित ठेवा. दररोज थोडं चालणं, हलका व्यायाम किंवा योगासारख्या साधी हालचाल दिनचर्येत ठेवू शकता. या आठवड्याचा तुमच्यासाठी विशेष संदेश. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही आयुष्यात स्थैर्य शोधता, पण प्रत्येक बदल हा वाईट नसतो. काही वेळा आयुष्य तुमच्याकडून एखादी जुनी गोष्ट सोडून नवीन गोष्ट स्वीकारण्याची मागणी करत असतं. म्हणूनच जर या आठवड्यात एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर लगेच निराश होऊ नका. कदाचित तुमच्यासाठी त्यापेक्षा चांगली दिशा तयार होत असेल. ज्याचं जाणं तुमच्या हातात नाही त्याला जबरदस्तीने धरून ठेवू नका आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे त्यासाठी प्रयत्न करणं थांबवू नका. शुभ उपाय. वृषभ राशीच्या व्यक्तीने या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार शुक्रदेवाचे स्मरण करावे. शुक्रवारी शक्य असल्यास देवीची किंवा लक्ष्मी मातेची पूजा करा. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा आवश्यक वस्तूंचे दान करा. सकाळी काही मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा श्रद्धेनुसार जप करा. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा, गुलाबी, फिकट निळा असेल. शुभ दिवस शुक्रवार. शुभ दिशा पूर्व. शुभ अंक 6. आठवड्याचा अंतिम सारांश. वृषभ राशीच्या मंडळींनो, 10 ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी संयम, नियोजन आणि योग्य निर्णयांचा आहे. करिअरमध्ये जबाबदारी वाढू शकते. पैशांमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. प्रेमसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकतं. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवावं. व्यावसायिकांनी व्यवहार स्पष्ट ठेवावेत आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात तुमच्यासमोर एखादी संधी आली तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. पण संधी आहे म्हणून लगेच धावू नका. थांबा, विचार करा आणि मग योग्य पाऊल उचला. कारण वृषभ राशीचं खरं सामर्थ्य वेगात नाही तर स्थिरतेत आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो ती व्यक्ती परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाही. ती स्वतः परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करते. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आर्थिक स्थैर्य, प्रेम आणि भरभराट नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर हे राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या वृषभ राशीच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच प्रकारचे राशी भविष्य पाहण्यासाठी सुखी जीवनाचे रहस्य या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यात. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.